नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपलं कोल्हापुरी केडी या चॅनलमध्ये। जसं की तुम्हाला माहीतच आहे, कोल्हापुरी केडी आलेले आहेत उज्जैन मध्य प्रदेशमधील उज्जैन शहरामध्ये। तर उज्जैन दर्शनच्या या एपिसोडमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत राधा मदन मोहन मंदिर या ठिकाणी। तर या ठिकाणी जाऊन आपण त्या मंदिराचा इतिहास काय आहे, ते मंदिराची स्थापना केव्हा झाली, त्यानंतर त्या मंदिराचं नेमकं रहस्य काय आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे। तर माझी आशा आहे की तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल। आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण। सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचे जुने मंदिर आहे। तर इतकेच नाही, तर या मंदिराची स्थापना निर्मिती झालेली आहे इसवी सन 1580 मध्ये। आणि मंदिराची स्थापना करण्यासाठी महत्त्वाचं योगदान म्हणजे श्री सनातन गोस्वामी यांचं आहे। सर्वात महत्त्वाचं श्री राधा मोहन मंदिर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील वृंदावन येथील स्थित एक हिंदू मंदिर असून हे वृंदावनातील सर्वात जुने आणि अत्यंत पूजनीय मंदिर आहे। मंदिराचा प्रमुख देवता मदन मोहन आहे, जो कृष्णदेवाचे एक रूप असून जो मंदिराच्या मध्यवर्ती वेदीवर त्याच्या पत्नी राधा आणि ललिता गोपी यांच्या दोन्ही बाजूला उपस्थित आहे। हे मंदिर नागरा वास्तुशैलीत बांधले आहे। यमुना नदीच्या काठावर कालिया घाटाजवळ 50 फूट उंचीवर राधा मदन मोहन मंदिर आहे। हे उत्तर प्रदेशातील सर्वात लोकप्रिय आणि गोस्वामी मंदिरापैकी एक आहे। त्याचीच एक प्रतिकृती आणि कलाकृतीत म्हणून हे मंदिर मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहरामध्ये बांधलेलं आहे, जिथं आता आपण आहोत। मंदिराची काही कलाकृती जी आहे ती अत्यंत जुनी आणि आपल्या विचाराच्या पलीकडे असणारी अशी ही प्रतिकृती आहे। आता मंदिराची बांधणी आणि स्थापना हे जर बघायचं म्हटलं तर ऐतिहासिक स्त्रोत्रानुसार 1580 मध्ये म्हणजे इसवी सन 1580 मध्ये मुलतानचे व्यापारी कपूर रामदास यांनी श्री सनातन गोस्वामी मार्गदर्शनाखाली या मंदिराची पुनर्बांधणी केली होती। सन 1670 मध्ये सम्राट औरंगजेबाने मंदिरावर आक्रमण केल्यामुळे वृंदावन आणि मथुरा मंदिरावर औरंगजेबाच्या हल्ल्यापूर्वी मदन मोहनाची मूळ मूर्ती रात्रभर राजा जयसिंगने गुप्तपणे जयपूर येथे हलवली, म्हणजेच शिफ्ट केली। नंतर देवतांना राजा गोपाल सिंग यांनी करौली येथे स्थलांतरित केले। श्री राधा मदन मोहन मंदिरातील मूळ देवता सध्या राजस्थानच्या करौली येथील मदन मोहन मंदिरात स्थापित आहेत। मदन मोहनचे मूळ दैवत कमरेपासून खालपर्यंत कृष्णासारख्या होते असे म्हटले जाते। इसवी सन 1748 मध्ये मदन मोहन मंदिर वृंदावनमध्ये मदन मोहनची प्रतिकृती स्थापित करण्यात आली। तर सन 1819 मध्ये बहारू येथील जमीनदार नंदा कुमार बसू यांनी यमुना नदीजवळील टेकडीच्या पायथ्याशी मंदिराची पुनर्बांधणी केली। सध्या वृंदावनाच्या श्री राधा मदन मोहन मंदिरात मूळ देवतांची प्रतिकृती असून ज्या मदन मोहन मंदिर करौलीमध्ये स्थापित केले आहेत। आता बघायला गेलं तर श्री राधा मदन मोहन मंदिरात नागरा वास्तुशैली वापरलेली आहे। हे लाल वाळूच्या दगडाने अंडाकृती आकारात बांधलेले मंदिर आहे। हे मंदिर 20 मीटर उंच असून यमुना नदीजवळ आहे। आता जाणून घेऊया या मंदिरात येण्याची म्हणजेच दर्शन घेण्याची वेळ काय असणार आहे। हिवाळ्याची वेळ वेगळी आहे, उन्हाळ्याची वेळ ही वेगळी आहे। याच्यामध्ये हिवाळ्याच्या सीझनमध्ये जर आपण आला, म्हणजे थंडीच्या सीझनमध्ये जर आला, तर त्यावेळी जी दर्शनाची वेळ आहे ती सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत। तेच जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आला तर उन्हाळ्याची वेळ आहे सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये आपण मंदिराचे दर्शन घेऊ शकतो। मंदिराच्या आतल्या परिसरामध्ये फोटो शूटिंग किंवा व्हिडिओ वगैरे करण्यास सक्त मनाई आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला त्या
मोजक्या गोष्टी जे मी परवानगी घेऊन केलेलं आहे तेवढंच तुम्हाला मी दाखवतो. अदरवाईज काही गोष्टी मी तुम्हाला आतून त्या मी दाखवू शकत नाही. आता बोलूया सगळ्यात महत्त्वाचं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक बटन दाबून आमचं प्रोत्साहन वाढवायला अजिबात विसरू नका. आणि त्यासोबतच पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर सर्वप्रथम पोहोचण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबून बाजूची घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्यासोबतच मी तुम्हाला भेटतो अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत नवीन ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. आणि जर आपला उज्जैनच्या एपिसोडमधील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर आत्ताच आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओसुद्धा बघायला अजिबात विसरू नका. नक्कीच तुम्हाला मजा येईल.